हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू अवर चॅनल अधूनमधून. तर आज व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच मला थोडेसे वेगळे चेहरे दिसत असतील तर त्या आहेत अमृताच्या मैत्रिणी. जी डिझाईन काढते ती आहे श्यामल आणि जिच्यावर ही ट्रायल चालली आहे तर ती आहे दीपाली. आणि तुम्हाला जर माझ्यासारखाच प्रश्न पडला असेल की हे काय चाललं आहे नेमका, तर हे आहे आता जवळच येत आहे जन्माष्टमी, त्याची तयारी. जे कोणी श्रीकृष्णाचे भक्त असतील त्यांना माहीत असेल की इस्कॉन टेम्पल वगैरेमध्ये जे भक्त येतात त्यांना अशी डिझाईन वगैरे काढून दिली जाते, तर ती आहे हे गोपी डॉट्स. आणि कम्प्लीट व्हिडिओमध्ये श्यामलने 5 वेगवेगळ्या डिझाईन्स काढल्या आणि हे डिझाईन काढून जे काही पैसे मिळतात तर ते स्वतःसाठी प्रॅक्टिस चालू होती. पूर्ण 5 डिझाईन कंप्लीट करून हा इव्हेंट डार्क. हो तिला आहे ना कलरच काढायचं होतं. तिला म्हटलं आधी प्रॅक्टिस करून घे, लास्ट ट्राय तुला कलरच देते, नाही तर तोंड आउट ठेवशील माझ्या काही करून. आणि हे केलं जाईलच नाही, पैसे मजा येईल. आंबरे ते कलर आपले नॉर्मल कलर आहेत, अमृताचे हिचे कलर नाही, ती जायचे कलर नाही आहेत आपले. अरे हे तर चित्रकलेचे कलर आहे का? पण किती छान. आणि कुठे आहे पण कार्यक्रम? ते कृष्ण इथंच आहे का? इथं असं दरवर्षी असतं का? हो. राधा कृष्ण विठ्ठल रुक्मिणी, अजून कोणी? स्वामी समर्थ. 33 कोटी देवी आमच्याकडे. ते प्रत्येक पुरीचे वेगवेगळे देव आहेत. मुरलीचं ते विठुवर रुक्मिणी, माझे स्वामी समर्थ आहे, दीपालीचे कृष्ण आहेत, ते श्यामलचे कृष्ण आहे, आणि दीपाली सगळे देव पूजित. दीपाली सगळे देव आहेत. वाटून नाही घेतली. श्यामलला हे ओरिजिनल कलरनेच काढायचे होते, म्हणजे जे कलर वेगवेगळे कॉम्बिनेशन असतात त्यानेच काढायचं होतं. पण दीपालीला डाऊट होता जर हे कलर नाही निघले तर उद्या ऑफिसला जायची पंचायत, म्हणून तिने आधी म्हटली नाही तू आधी प्रॅक्टिस आपल्या चंदनाने कर, मग तुला तरच मी माझा फेस कलरने रंगवायला देईल. तर श्यामलने मग चंदन उघळवून त्याच्या लेपाने डिझाईन काढायला स्टार्ट केली. आणि ते कोण आहे फोनमध्ये? तूच आहे का श्यामल? मीच आहे. तू स्वतः काढले का हा. तुझे स्वतः चेहऱ्यावर? हो. अरे बापरे, लय स्किल आहे याच्यात तर. सगळे स्किल आहेत. फ्री मध्ये लोकांना सेवा करून द्यायची अशी. जे लोक येतील ना तिथं कार्यक्रमाला त्यांना करायचं. फ्रीमध्ये नाही, त्याला पैसे येतात, पण जी पैसे येणार ती टेम्पलच्या अमाऊंटला जाणार, म्हणजे आम्ही टेम्पलसाठी काम करतो. हा म्हणजे आपण ते बघ ह्याला जातो कोणत्या पण धार्मिक स्थळावर, तिथं ते आपल्याला गंध जसं वगैरे. नाही, हा ते कृष्णाचं तुम्हाला माहिती का मंदिरामध्ये कोणतं म्हणतात का श्यामलेला? इस्कॉन. इस्कॉन मध्ये ते बघा जाते कृष्णाचं, ते इंग्लंडचे लोक बी असतील. काय म्हणते श्यामल ती? असतात ना अगं श्यामल. आहेत फॉरेनर्स. कसं वाटते अमृता? अति सुंदर. दीपाली राऊंड. ह्याने म्हणलं की छान आली म्हणून. आणि इथे का नाही लावलं तू मध्ये? मध्ये नाही लावायचं. मध्ये इकडून नाम इकडून असते, मध्ये नाम असते. कृष्ण लिहिलं ना नाव. राधा लिहि राधा. आणि तिच्या चेहऱ्यावर ओरिजिनल कलरने कधी करणार आहे? उद्या ओरिजिनल करणार आता एक साईडला करणार आहे इकडे. कर ना मग. तू फेकून द्या. सांगावं ती कलर लहान लेकराचा कलर आहे ग, काहीच होत नाही दीपाली, शपथ सांगणार आहे तुला, काहीच होत नाही. कृष्णाची शपथ सांगू राहिली आणि मी ती. लगेच पुसते, 2 मिनिटात तुझं पुसते, बस टेन्शन घेऊन. जास्त वेळ तुझं जास्त टाइम सुद्धा घेणार. ये बघ अमृता केली ती. अमृता काही सांग. अमृता गबस गबस. अहो, ती अमृता हलू नको. relax झाली पाहिजे ना ती जरा. अशा प्रकारे श्यामलने चंदनाने 2 डिझाईन कंप्लीट केल्या आणि फायनली दीपाली तयार झाली कलरने काढण्यासाठी. तर मग श्यामलने 3री डिझाईन स्टार्ट केली. ते कलर यूज केल्यामुळं ना एवढं सुंदर दिसत होत्या त्या सर्व डिझाईन्स. मी व्हिडिओच्या शेवटी पण तुम्हाला 5 डिझाईन एक साथ दाखवेल. खूपच सुंदर श्यामलने काढल्या होत्या. अमृता म्हणते मी काढू का? तसंच सेम. अमृता येईन तुला पण काढता? काढ. हा ना. हिला नेते का त्या दिवशी श्यामल? श्यामल मला पण शिकव ना, मी पण येतो सोबत काढायला.
पटापटा दिन काढून आमच्या म्हणते. तू हातात डबे तरी तीन पटापट ब्रश देऊन तू पण तू असू मस्त काढलं. इथं काहीतरी वेगळं करतो मला. किती छान काढले. कसं वाटतं? उद्या ऑफिसला जाते का असंच? नाही थांब बाई, हालू नको थांब. कसं वाटतं? लय मस्त वाटते. लोक पाया ते पडायचे सगळ्यात खालचं मला आवडलं, सगळ्यात लास्टचं. एक अगं थांब ग. अमृता. अमृता येडी अमृता. मधला जो टिपका आहे का त्याला ग्रीन कोणत्या ठिकाणी? सगळे टिपक्याला मधल्या हा हे जे हे काढलेत का हा हा हा, मधल्या का? मधल्या टिपक्याला एक तिला पण दीपालीला पण. दीपाली युट्यूब वर फेमस करा बरं का. आणि आता काढते तिथे चांगलं काढ की जरा. चांगलं काढते का दीपाली? तिला ग्रीन दे म्हणा. बघ मी काय बोललेली तुला पूर्णच म्हणते पूर्ण श्यामल. ह्याला इथे तिथे इथे इथे एक हा दे दे. वरच हा दे कसं वाटतं कॉम्बिनेशन? हा दे रेड अँड ग्रीनचं कॉम्बिनेशन ऑलरेडी आहेच. हे याला याला पण दे याला याला जरा सांगते बाबा असं हा. जरा सुचवची मला का? नाहीतर. इथे मध्ये एक एक देते. अरे डाग काढू नको. तू ग. माझं मोबाईल तिकडेच आहे. कसं वाटतं? मस्त आहे. श्याम तुला एक हे आयडिया बघा देऊ का बघा किती छान दिसते. श्याम तुला अरे एक खरंच खूप मजेत एक आहे. नंबर idea दिसतोय. सांग. हा, सांग, तुझ्याकडे सांग. व्हाईट कलर आहे का? व्हाईट कलरच नाही ना, व्हाईटच घेणार होते. हा. ए इकडे तोंड कर तुझं. हे खाली का इथं एक आहे ना व्हाईट द्यायचा इथे एक 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 खालून पण दे. ते नाही का नवरीला नटवायच्या आधी तसं. नाही, द्यायचं काय नाही, पण ती बस वाटायला आणलं. आपल्याला सिंपल आणि स्वीट आणि पटपट काढायचं. हे मी किती लवकर काढते की नो. हा लय फास्ट. हा मला उलट त्या चंदनाला लय वेळ याच्यामध्ये पण देऊ खाऊ. तू का करायला दिसायचं? मला पण दे दे याच्यात green टिप. ताई हे एक वाजेपर्यंत कधी बसते चल. फोटो काढून दे पण तिला एक. थांबा तिकडचंच काय काढणार आहे. तिसरी डिझाईन ती कलरची कम्प्लीट झाल्यावर श्यामन ही चौथी डिझाईन करायला घेतली. असे काढे तरी ते काढ. ग्रीन आणि रेड कॉम्बिनेशन मध्ये पुसा. लगेच पुसते. अरे लगेच पुसतोय मग ते. मी त्याला याला तीच म्हणाले 2 मिनिटात पुसते, त्याला काहीच वेळ लागत नाही. तू कुठे श्यामल? लागते. हालू नको ते काही. ह्याच्यावर अजून चेन काय काढले थांबा लगेच चालू करू नका मला.
ह्या 5 पैकी 4 डिझाईन तर मोठ्या महिला आणि पुरुषांसाठी तिने रेडी केल्या होत्या आणि एक डिझाईन झटपट, म्हणजे छोटे मुलं जास्त वेळ बसत नाहीत तर त्यांच्यासाठी एक झटपट ही डिझाईन तिने कंप्लीट केली आणि ती पण त्याचं पण कलर कॉम्बिनेशन ग्रीन आणि रेडमध्येच ठेवलं होतं आणि ते पण खूप सुंदर दिसत होतं. म्हणजे ती म्हणत होती का मागच्या वेळेस ना तिच्याकडे सगळे लहान मुलं पाठवत होते कारण की ती एवढी फास्ट डिझाईन काढून मुलं पण खुश होत होते. तर अशा प्रकारे तिने 5ही डिझाईन कंप्लीट केल्या. तर हा होता अधूनमधूनचा मिनी व्लॉग. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि असंच अधूनमधून व्हिडिओजला आणि अधूनमधून चॅनलला भरभरून प्रेम द्या. भेटूया लवकरच नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.